बीड शहर व परिसरात सकाळपासून जोरदार पाऊस कोसळतोय आणि यामध्ये बीड शहरातील काही भागात पाणी देखील साचलंय. आपण सध्या दांडेनगर भागात आहोत. आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं हा जो मार्ग आहे दांडेनगरच्या भागातील तो पूर्णपणे बंद आहे. या ठिकाणी कमरेपेक्षा अधिकचं पाणी या ठिकाणी साचलंय. आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हे पाणी जे येते ते या ठिकाणच्या नाल्यातून हे वाहून जात आहे. आपण पाहू शकतो एखाद्या ओढ्यासारखं स्वरूप या रस्त्याला आलंय आणि हा रस्ता आता वाहतुकीसाठी बंद देखील करण्यात आलाय. यामुळे काही भागातील या ठिकाणच्या घरात देखील पाणी शिरलंय, तर दुसरीकडे आपण पाहू शकतो या दुकानांमध्ये देखील पाणी शिरलंय आणि मोठं नुकसान या ठिकाणच्या व्यापाऱ्यांचं आणि रहिवाशांचं झालंय. या ठिकाणचे ज्या नाल्या आहेत त्या तुंबलेल्या आहेत, तसेच त्या छोट्या आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या नाल्यांचं रुंदीकरण करावं अशी मागणी या भागातील नागरिकांनी अनेक दिवसापासून केली होती, परंतु नगरपालिकेने मात्र याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचा आता परिणाम या भागातील रहिवाशांना भोगावा लागतोय. या भागातील वाहतूक बंद होण्याबरोबरच नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरलंय आणि या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असंच म्हणावं लागेल आपल्याला. अशाच पद्धतीने या भागातील जे दुसरे रस्ते आहेत ते देखील जलमय झाले आहेत आणि यावर नगरपालिकेने तातडीने उपाययोजना करावी आणि नागरिकांची या त्रासातून सुटका करावी अशी मागणी केली जात आहे. उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड. बीड तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे लिंबा गणेश ते बोरखेड गावाला जोडणारा रस्ता खचलाय. या रस्त्यावरील छोटा पूल सुद्धा वाहून गेला असून यामुळे या ठिकाणची वाहतूक बंद झाली. तसंच या भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना देखील आता अडचणींचा सामना करावा लागतोय. प्रशासनानं तात्पुरती का असेना परंतु या ठिकाणी रस्त्याची दुरुस्ती करावी आणि वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते. हे बोरखेड लिंबा गणेश रस्ता ह्याचा पूल खचलेला 10-12 दिवस झाले. तर इकडं आम्ही वनपस्ती, वाणी वस्ती, दवळे, थोरात ते दूध तशी आणि भाजीपाल्याची ह्याची आम्हाला अडचण येते. वाहायला रस्ताच नाही, जाताच याय नाही. इथून सोयाबीन, उडीद हे असे माल, प्रत्येक मालाला इथून काही आम्हाला मोकळं सुद्धा जाता येत नाही. इथून ते सगळे लोक इथे येऊन गेले ते हे काय लक्ष द्यायला बघा. इथून येते तर नुसते माघारी बघून जाते ते.